हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द्वंद्व एकमेकांना पूरक. लाओत्से सांगतो की जेव्हा पांडित्य आणि हुशारी मिरवायला लागते तेव्हा दांभिकपणा प्रवाहित होऊन तरंगू लागतो. विश्वात द्वंद्व आहे, अनेक प्रकारचे, हर प्रकारचे द्वंद्व आहे. जसे ज्ञानी आहेत तसे अज्ञानी आहेत, जसे श्रीमंत आहेत तसे गरीब आहेत, जसे सज्जन आहेत तसे दुर्जन आहेत. वास्तवात ज्ञान मिळाले म्हणून अज्ञान उघड झाले. हळूहळू ज्ञानाचा प्रसार होऊ लागला आणि मग काही ज्ञानी ज्ञानाचा प्रचारही करू लागले. यामागे हेतू असा होता की अज्ञानी ज्ञानी होत होत एक दिवस विश्वात अज्ञानी कोणीही नसावा. सर्वसाक्षी अभियान. संपूर्ण गाव, मग तालुका, मग जिल्हा, मग देश ज्ञानी व्हावा. परंतु येथे झाले उलटेच. जितके ज्ञान विस्तारत गेले तितके अज्ञानीही वाढत गेले. कारण जे ज्ञात झाले ते इतरांना माहीत होईपर्यंत नवीन ज्ञानाची भर होणे काही थांबत नाही. त्यामुळे ज्ञान अज्ञान यांची संख्या तशीच राहिली आणि तशीच असणार आहे. विश्वात सुबत्ता वाढत आहे, श्रीमंती वाढत आहे. दरवर्षी संपत्ती, मालमत्ता यात भर होत आहे. याचा अर्थ एक दिवस असा यायला पाहिजे की विश्वात कोणीही गरीब राहू नये, सर्वच श्रीमंत असायला पाहिजेत. परंतु येथे श्रीमंतात जशी भर होत आहे तसेच गरिबीतही भर होत आहे. नवनवीन संपत्ती ज्ञानियांकडे जमा होत आहे. अज्ञानी असल्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती येत नाही. गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी तशीच आहे. फार तर काय होते की श्रीमंतांची उंची वाढते आणि गरिबांची खोली कमी होते, परंतु त्यांच्यातील अंतर तसेच राहते. शिक्षणामुळे, संपत्तीमुळे सज्जनांची संख्या वाढायला पाहिजे, परंतु तसे होत नाही. जो तो आपापल्या क्षेत्रात दुर्जनपणा करत आहे. श्रीमंत कर कसा चुकवायचा यात बेईमानी करतात. चटकन श्रीमंत होण्यासाठी बेकायदेशीर वागतात. त्यांना शिकलेलेच मदत करतात. जितके कायदे करावेत तितके ते तोडण्याच्या युक्त्याही निर्माण होतात. व्यभिचार सरळ होत नाही, वेगळ्या गोंडस नावाने होतो. पूर्वी जनाना राजरोस ठेवत असत, आता मित्रमैत्रिणी या नावाखाली तेच होते. त्यामुळे सज्जन वाढत नाहीत की दुर्जन कमी होत नाहीत. त्यांची क्षेत्रे बदलतात इतकेच. द्वंद्व जरी एकमेकांविरुद्ध असले तरी ते एकमेकांना पूरक असते. ज्ञान काळजी घेते की अज्ञान तसेच आपल्या जोडीने नांदत राहील. एरवी ज्ञानाला ज्ञानी कोण म्हणणार? एरवी ज्ञानी हे ज्ञानी आहेत हे सिद्ध कसे होणार? वैभव काळजी घेते की दारिद्र्य तसेच शिल्लक असेल. एरवी त्यांच्याकडे वैभव जमा कसे आणि कोठून होणार? श्रीमंतांची सेवा कोण करणार? सज्जन दुर्जन सांभाळतात, कारण एरवी त्यांचा सज्जनपणा उठून कसा दिसणार? एरवी त्यांचा सज्जनपणा टिकून कसा राहणार? द्वंद्वाला अंत नाही. त्याची दोन्हीही टोके वाढत जातात, परंतु समांतर रेषेप्रमाणे त्यांच्यातील अंतर सदा सारखेच राहते. माणूस तोच आहे. लाओत्से सांगतो की जेव्हा पांडित्य आणि हुशारी मिरवायला लागते तेव्हा दांभिकपणा प्रवाहित होऊन तरंगू लागतो. राहणीमान, शिक्षण, पैसा असे कितीही बदल झाले तरी त्यातील माणूस तोच आहे. बाकी बदल झाले तरी आतील मानवता तशीच आहे. वस्तू जगतात बदल झाले तरी त्यांचा वापर करणारा माणूस बदलत नाही. अज्ञानीचा ज्ञानी झाला तरी त्याच्यातील दुर्जन स्वभाव बदलत नाही. आता तो धनसंपत्तीच्या मस्तीखाली दुर्जनपणा मोठ्या तोऱ्यात आणि गुरमीत करतो. आता तो सभ्यपणाच्या पाठीखाली असभ्य वागतो. ज्ञानाचा उपयोग करून तो दांभिकपणा लपवता कसा येईल याचा विचार करतो. यासाठी उपाय शोधून काढतो. वरवर सभ्यता दाखवत दाखवत आतून छुपेपणाने असभ्यपणा तसाच सुरू ठेवतो, किंवा उघडपणे असभ्यतेलाच सभ्यतेचा दर्जा देतो. सभ्यतेची व्याख्याच बदलतो. द्वंद्वाला हरवणे अशक्य आहे. जितकी औषधे शोधावीत तितकी रोगराई तशीच ढिम्म असते. एक रोग नष्ट केलात तर त्या नष्ट करण्याच्या उपायातूनच नवीन रोग निर्माण होतात. कुंपणच शेत खाते, कुलूपच चोरी करते. जितकी सुरक्षा निर्माण कराल तितके असुरक्षित व्हायला होते.
अज्ञानी दगडाने ठेचून खून करत होता. ज्ञानी बंदुकीची गोळी घालून खून करतो किंवा बॉम्ब फेकतो. अज्ञानी शत्रू म्हणून हल्ला करत होता. ज्ञानी दोस्ती करून, गोड बोलून, केसाने गळा कापून खात्मा करतो. अज्ञानी राजरोस दुर्जन होता. ज्ञानी गुप्तपणे दुर्जन आहे. याचा अर्थ मूलतःच कुठेतरी काहीतरी फार मोठी चूक होत आहे. दोन्हीही आपापल्या विरुद्ध टोकाला वाढत असतील तर दोन्हीचीही छाटणी करायला हवी आहे. यासाठी छाटणी करणाऱ्याला या दोन्हीच्याही पलीकडे निराळ्या जागी उभे राहायला हवे आहे. तरच हे शक्य आहे. 2 गाढवे धावत असतील तर त्यापैकी एकावर स्वार होऊन तुम्ही त्या दोघांना थांबवू नाही शकणार. तुम्हाला त्यासाठी घोड्यावर स्वार व्हावे लागेल. द्वंद्वाला, द्वैताला थांबायचे असेल तर तुम्हाला द्वंद्वाच्या अतीत पलीकडे अद्वैतात जावे लागेल. तरच द्वंद्वामधून सुटका होणे शक्य आहे. अद्वैतात उभे राहून तुम्ही द्वैताला थांबवू शकता. त्यापासून दूर राहून त्याचा तुम्हाला जसा उपयोग करायचा आहे तसा तुम्ही करू शकता. यास्तव नैसर्गिक जसे आहात तसे मोठ्या समाधानाने राहा. तुमची नियती गतसंचित पाहूनच त्या परिस्थितीत जन्म घेत असते. त्यात बदल हवा असेल तर नियती तो बदल करते. त्यावेळी नियतीला साथ द्या. तुम्ही कसलाही बदल घडवू नका. बदल घडवून आणलात की त्याविरुद्ध तुमचे पतन नक्की आहे, हा बोध घ्या. हरि ओम.